2-3 दिवस झाले बाई, गंगा तर येऊनच नाही राहिली हो आपल्या पायामध्ये बसाले. हा, काल कामाला नाही आली होती हो का होता तर. मग कशी बोलतो हो तू चंदा? कशी बोलून राहिली? काय समजते की मस्ते का नाही तुले? काय झालं बाप्पा, काय बोलून राहिली मी अशी? अहो आत्ताच तिचा नवरा झाला, आला 2 दिवस नाही झाले आला. आज इथं गेले म्हणते, बाहेर गेले म्हणते ते फिराले. आणि आपल्यामध्ये येऊन बसन काय ते? आपल्यामध्ये आतापर्यंत बसली ना ते येऊन. आता नवरा आल्यावर आपल्यासोबत बसन का नवऱ्यासोबत बसन? ते नवऱ्यासोबत गोष्टी नाही सांगणार का आपल्यासोबत बसणार का ते? हो ते बी आहे म्हणा. मग नाही तर काय, कशी गोष्ट करतो तू चंदाबाई? काही पण आपल्यामध्ये येऊन बसन का आता ते? आता 8-10 दिवस आपल्या मध्ये येणारच नाही ते, पाहिजे तू. आता नवरा आला तर नवऱ्यासोबतच राहणार ते. आता एवढ्या दिवसाचे 4-5 वर्षाबाद आल्या म्हटल्यावर गोष्टी माष्टी अजून काय म्हणते, देणं घेणं, अजून काय म्हणते त्याले, त्याच्या गोष्टी सरण थोडी ना. मग आता सध्या 8-10 दिवस नाही येणार ते, कामालाही नाही येणार आणि आपल्यामध्ये बसायलाही नाही येणार. मग आणि दिसले होते बा मला जाताना बाहेर. पिंट्या होता, पिंट्याचा बाबा होते, ते काय नाव आहे बाप्पा त्याचं, आपले गंगाधर. मी तर कधी पाहिलं नव्हतं, पहिल्या वेळेस पाहिलं बाप्पा गंगाच्या नवऱ्याले. मग याच्या पहिले कधी पाहिलंच नाही मी ना. आता होतेच नाही तर मी किती मागून आली. आता आली, 2-3 वर्ष झाले. ते तर गंगाधर भाऊ त्याच्या पहिलेच पयाले होते म्हणते ना. हो, तू याच्या पहिलेच पयाला गंगाधर, तू याच्या पहिलेच पयाला होता. जाऊ दे बाप्पा, आपल्यामध्ये येऊ बसो नाही येऊ काही फरक नाही पडत. फक्त आता तिचं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे झालं. नवऱ्यासोबतही चांगली राहिली पाहिजे ना, नवरा तिच्यासोबत चांगला राहिला पाहिजे बाई. आता काही डबल झालं नाही पाहिजे तसं काही. नाही होणार हो, आता डबल नाही होणार. तो बाईच्या मागं नाही लागला होता म्हणते, पैशासाठी होय म्हणते, गेलता म्हणते. झालं असं त्याच्या डोक्यावर लय कर्ज म्हणून गेला असं. मग बरं आहे ना, जीव देण्यापेक्षा हे करण्यापेक्षा उठून पळायला तर कम से कम डबल दिसला तरी. नाही तर मग काही कर्जाचं टेन्शन घेऊन समजा काही केलं गेलं असतं तर डबल माणूस दिसला असता का? मग उठून पळायला तर कम से कम आज ना उद्या दिसणारच होता ना. दिसलाच ना तो त्या दिवशी आला लेकरा बायाजवळ त्याच्यावाल्या. मग बरं झालं ना, निदान उठूनच पळाला तो. मग कधी कधी ना आपण जे समजतो ना ते गलतही राहते, म्हणजे चुकीचं समजतो आपण. आता त्याच्याविषयी चुकीचं समजलं ना आपण गंगाच्या नवऱ्याविषयी. हो ना बाई, काही अफवा फैलली होती गावात, बाईसोबतच उठून पळाला म्हणे तो. काही अफवा फैलली होती आणि बाईसोबत नाही उठून पळाला ना, काही नाही उठून पळाला तो पळाला पैशासाठी. आणि सांग बरं, मग आपण ना कधी कधी आपलंच गैरसमज होते. माणसं काही म्हणजे लोक काही बोंबलते कधी कधीच बरोबर राहते आणि कधी कधी ना आपल्या मनानं बोंबलून देते काही बी. आता तो जर आला नसता तर आपल्याला माहीत पडलं असतं का? दिसला नसता तर का तो पैशासाठी पळ. नाही तर सगळेजण म्हणत होते की नाही बाबा बाईसाठीच पळाला. आणि मग त्याची कमाल म्हणा ना हो. का हो निर्मलबाई, कमाल नाही म्हणावं त्याची? कायची कमाल हो शकुनीबाई, कायची कमाल? त्याची वाली कोणती कमाल म्हणून राहिली तू? माय कमाल नाही का हो त्याची? कमाल म्हणा 5-6 वर्ष तो बायको शिवाय राहिला, त्यानं बायकोही नाही केली दुसरी, काही नाही. मग कमाल नाही का त्याची वाली? हो, भलेही तो कर्जासाठी उठून पळाला असा, पैशासाठी उठून पळाला असा, पण त्याची कमालच म्हणाव ना. एवढ्या दिवस लेकरा बायाशिवाय राहिला तो. लयच कट्टर माणूस दिसते बा. आणि लय चांगला माणूस आहे तसं पाहिजे म्हटलं आपण एका इकडून तर तो लय चांगला माणूस आहे. खरंच मस्त माणूस आहे बाई. त्यानं एवढे दिवस बाहेर काढले बायकोशिवाय लेकराशिवाय, पण दुसरी बायको नाही केली. मग कमाल नाही का हो त्याची? एक कमालच झाली ना त्याची. हो म्हणा, एका प्रकारची कमालच आहे ते त्याची वाली. कमाल तर आहेच म्हणा, पण मजबुरी, एक प्रकारची मजबुरी. आता बायको लेकरापासून तोच गेला होता का नाही? त्याला कोण जाय थोडी ना म्हटलं, तोच गेला होता गंगाले सोडून. गंगाने थोडी म्हटलं होतं त्याला जाय बा म्हणून. मग कायची कमाल नाही म्हणता येत. हो, एक कमाल आहे म्हणा त्याची, बिना लेकराचा बिना बायकोचा एवढे दिवस राहिले तर. पण तो स्वतःहूनच गेला होता. स्वतःहून गेला तर मग आता त्याला राहिनच होतं. बायकोसाठी थोडी गेला होता तो, दुसऱ्या पैशासाठी गेलता ना. मग कशी काय दुसरी बायको करन? मग काय तर कर्ज होतं म्हणूनच गेला ना. काय त्याला कोणी हाकलून थोडी दिलं होतं? गंगान काय हाकलून दिलं होतं का त्याला जाय बा तू करून? असं तर नाही केलं ना. आणि मग नाही केली त्यानं दुसरी बायको, त्याच्यात काय नवल आहे म्हणा? एवढं नवल गिवल नाही आहे, तो स्वतःहून गेला होता. तर मग काय तेवढं येत त्याच्यात? हे अमाय गंगा पाय ना, गंगा आली ना. होय,
बाई निर्मलबाई गंगा आली ना, पाय ना गंगाचा नवरा न गंगा आली ना, पाय ना. बसले का वा? बसले का? तुमचा रोजचा टायमिंगच आहे बाई आवाला बसायचा. नाही मस्त बसले, आज नाही बसत बाई मी. नाही आज कायले तू 4-5 दिवस बसत नको. तू या मताने ये बाप्पा, आम्ही नाही म्हणत तुला ये का जा का काही काय. आणि तू त्या मतानच ये बाप्पा, आम्ही नाही म्हणत. येशी नाही काय रे तू? आता येशी नाही लवकर. आता बाहेरजवळ बसून तुला गमणार आहे नाही. आता घरातच गमत जाईन तुला, नाही गंगा? बोलली आहे बाई चंदा. काय रे तिची मजाक उडवतो? हा काय रे मजाक उडवून राहिली बिन फालतू? वा रे वा बाई चंदा. उडू दे बाई निर्मलाबाई, उडू दे. मजा उडवते तर ते माझी पक्की मैत्रीण आहे ना, म्हणून उडून राहिली मजा. आणि मग मी बसून आहे तर काय वा चंदा घरात? हा काय झालं बसली तर? आणि येईन ना मी बोलाले. आता काय माझ्या घरचा माणूस आला तर काय मी तिथंच बसीन का घरातच? आणि काय बाहेर तुमच्यासोबत बोलणार नाही का बाप्पा? असं थोडी असते. येईन ना मी, येईन आताच बाहेरून आली. नाही तर मग आता बसू म्हणतं का? आता बसतो मी. आता जा जी तुम्ही घरी, मी बसतो या बाई. बस बस गंगा बस बस, मी जातो. नाही नाही भाऊ नाही, मी मजाक करून राहिली. तिले मजाक करून राहिली. घेऊन जा बाप्पा तुमच्या बायकोला, घेऊन जा. मी मजाक करून राहिली अशीच. काय म्हणता मग भाऊ, कसं आहे तुमचं? बरं गिर आहे का? तब्येत पाणी कसं आहे? हे बायको अजबच आहे बाई. चंदा अजबच आहे, बिलकुल बेत नाही, कोणालाच बेत नाही. टरा समोर बोलूनच देते. हो ना गंगाधर, लय दिवस झाले ना, लय दिवस काय लय वर्ष झाले बाप्पा तुले पाहून. पण पहिल्याच्या पेक्षा तू ना रोड झाला रे गंगाधर, रोड झाला. हो वहिनी, निर्मला वहिनी, रोड झालं म्हणजे आता माय मागं होतच काम तेवढे. काय करता मग आता? माय मजबुरी होती, माय परिस्थिती तशी होती, म्हणून आता माणसाला टेन्शन येतेच का नाही. म्हणून मग ते वाला टेन्शन मग शरीरावर असर पडते. मग आता रोड होणेच आहे आता. पण आता सूट बूट मध्ये आला का नाही तू? पहिले धोती पैजामा होता ते आला, आता सूट बूट मध्ये आला. पण बरं आहे, सूट बूट मध्ये चांगला दिसत तू गंगाजी शोभता. मग वहिनी कसं आहे, जैसा देश वैसा बेस अशासारखी गोष्ट आहे. आता मग धोती पैजामा घातला असता तर मला ना तेवढं लवकर ओळखत होतं कोणी बी पटकन. म्हणून मग मी काही हे कपडे घालायला लागलो. आता हेच कपडे घालायची सवय झाली तर मग आता हेच घालतो. नाही भाऊ, बरं आहे, उलटे चांगले दिसता. बरं आहे, चांगलं आहे. आता चांगले दिसो का नाही दिसो, काय करावं लागते हो बाई चंदाबाई? चांगलं दिसायचं नाही दिसायचं हाय बाई. एक पोरग आता कुठे चांगलं दिसून जातं म्हणतो मला. आणि माई बायको आहे चांगली गंगा, मग अजून कुठं जाय म्हणता आता? कसे दिसो कपडे? नाही कसे काय नाही दिसून राहिले, चांगले दिसते कपडे, मस्त दिसते सूट बूट. हो का? चंदाबाई हो का, चांगली दिसते का? काय बाई चंदाबाई, माझ्या नवऱ्याची तारीफ करतो का हो चंदाबाई? हो कर म्हणा, तू या भाऊच होय तो. कर बहीण भावाची तारीफ नाही करत तर कोण करन बाप्पा? मी नाही करत तारीफ त्या भावाची. त्या भाऊ काही एवढाही चांगला नाही आहे. गेला होता मला 5-6 वर्ष सोडून, एकटंच ठेवलं होतं त्या भावानं. मग मी नाही करत तारीफ गिरीफ. आमाय बाई ओ बाई, आला ना हो पण गंगा, आला ना तू आता वापेस. आता नको म्हणू तसं, गेला होता बा म्हणून आला ना वापेस. गंगाधर आला ना वापेस. मग आला नाही तर काय बाप्पा, आला. निर्मलाबाई तू या देर आला, पण कधी आला? मी गेल्यावरच आला, नाही तर तोपर्यंत येतही नव्हता. 1-1.5 वर्ष येत नाही म्हणे. मी तिथं गेली तेव्हा म्हणे 1-1.5 वर्ष येत नाही म्हणे. मग ओढत घेऊन आली मी. मग काय करणार? हो का, तुला मला ओढत आणलं का गंगा? हो ए गंगा, तुला मला ओढत आणलं काय? हो आता कोणी कोणाला ओढत आणलं काय फरक नाही पडत. आता गंगानं तुम्हाला आणो का तुम्ही गंगाला आणो, गोष्ट एकच. नवरा बायको जवळ आले हेच महत्वाचं, बाकी काय. कोणी कोणाला ओढत आणो, आणि तिनं आणलंय तुम्हाला तर काय त्याच्यात काही एवढं मोठं नवल आहे जी? गंगाधर भाऊ, एवढं काय नवल आहे त्याच्यात? एवढे दिवस राहिले तर तिचा हक्कच आहे आणाचं. नवरा होय शेवटी, तुम्ही लग्न करून आणलं तिले. हो ना चंदाबाई, मी सगळं समजतो चंदाबाई कसं आहे. पण माझ्यावर दिवस होते चंदाबाई, म्हणून मला तसं करावं लागलं. नाही तर मी करत नव्हतं तसं. आता माझी परिस्थिती मला माहीत, काय झालं काय नाही झालं माझ्यासोबत. यायला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मला जावं लागलं, नाही तर मी गेलोच नसतो. माझ्या एकट्याचा प्रश्न असताना तर मी गेलो नसतो. यायला त्रास नाही झाला पाहिजे कर्जवाल्याचा म्हणून मी गेलो, बाकी काही नाही. जाऊ दे, आता तर तू व्यवस्थित आहे ना, आता सगळं बरोबर आहे का नाही? आता गंगाले चांगलं ठेव, चांगलं पाय. आता तसं करू नको म्हणजे झालं डबल. आणि तसं काही असलं का बरोबर आपल्या बायकोले सांगायचं, लपून ठेवायचं नाही बायकोले कमजोर समजायचं नाही. बाया कमजोर नसते गंगाधर, बाया हर गोष्टीत साथ देते नवऱ्याले, परिस्थिती वाईट असो का चांगली असो. तुम्हा लोकांना हेच तर समजत नाही.
वहिनी, निर्मला वहिनी, बरोबर आहे तुमचं. पण कसं कसं माणसाची बुद्धी कधी कधी चालत नाही ना, म्हणून चालली असती तर काय एवढं झालं असतं. कधी कधी भ्रष्ट होऊन जाते माणसाची बुद्धी, नाही समजत. आपल्याला जास्त ताण असला ना तर मग नाही समजत. हो ते बी आहे. जा बापा मग तुम्ही. आम्ही अजून मनात रोखून ठेवलं बाया, ह्या बायानं मनातल्या मनात म्हणत असून दोघे जण रोखून ठेवलं बाई बायानं म्हणत असून ह्या. नाही हो थोडी बी अशी ना त्या तोंडाला काही हाड गिड आहे का जिबीले? काही बोलतो बिचारे. हा तो हाड जिबीले हाड नसल्यासारखी खाऊनाची बोलतो. मी काय नाही म्हणून हो तुम्हाला रोखून ठेवलं बा म्हणून. आता तुम्ही दिसल्या म्हणून बोलून राहिलो आम्ही. काय बापा तू मजाक करून राहिली हो गंगा. मजा काही नाही समजत का तुले? एवढे दिवस सोबत सोबत आहे आपण. मी ती पक्की मैत्रीण होय म्हणतो ना, मजा काही नाही करू देत मला थोडीशी. भाऊची बिन तुझी वाली माझा हक्क बनते मजाक करायचा. मैत्रीण होय मी आणि एक प्रकारची त्या नवऱ्याची साई बी होय. तर मग मजाक केली तर काय फरक पडते? करू देत जा थोडीशी मजाक. नवऱ्याला लपून लपून नको ठेवत जाऊ. काय तुझ्या नवऱ्याला आम्ही काही घेऊन नाही उठून पाहिणार. बाई बाई होय का होय व निर्मला बाई, हे का बाई होय व? घेऊन नाही उठून पाहिणार म्हणते. आता हे घेऊन उठून पाहिजे म्हणते का गंगाच्या नवऱ्याली? वा रे वा. पाय उठून पाय. एक वेळा बेल पाहिला होता माझ्या नवरा बिन बायकोचा. आता तू घेऊन उठून पाय. काय बाई आहे हो? माझ्या एवढा सगळा नवरा आहे ना, मी खाली उठून पाय बाप्पा. मी नाही उठून पाहत. त्या नवरा तुलेच लक बाप्पा. जा जा बाप्पा घरी. काही बोलतो तू भयाडासारखी. जा. मी मजाक केली माझ्याला भाऊजी लागते म्हणून. तू काही बी बोलतो. जा. मी बी मजाकच करून राहिली. त्या भाऊजी लागते म्हणून मजाक करून राहिली मी बी. चल बाप्पा आता जातो. जायच म्हणून राहिली तर जातो. मग अजून थांबली गेली तर अजून तू काही मजाक करशील. जाऊ दे. जा. ते डोकं नाही चालत वाटते सध्या. काऊन माहित नाही काय पडली गिडली होती का ऊन लागली जास्त? नाही नाही ऊनही नाही लागली ना, पण पडली नाही बाप्पा मी. माझ्या मैत्रिणीचा नवरा आला का नाही म्हणून जास्त खुशी झाली. म्हणून खुशीच्या मारत काय बोलावं काय नाही बोलावं हेच नाही समजून राहिलं. असं 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 होय का? म्हणून अशी बोलून राहिली का? बरं बरं बरं. चल मग जेवायला चालतं काय तू? जेवायला चालतं काय? बाहेरून खाऊन आली म्हणतं ना? बाहेरून खायला गेली होती वाटते ना? हो वा बाहेर आली ना मी खाऊन. बाहेरून मस्त जेवण करून आलो. आता काही जेवायचं काम नाही. तुला म्हणून राहिली चालत असेल तर चाल बा. नाही येत बाप्पा तुमच्या दोघांच्या मंदात. कबाब में हड्डी साई लागतो म्हणून काय झालं तुमच्या दोघांच्या मंदात? मी नाही येत. कबाब में हड्डी आले. जा तू. चला जी. चला बरं पिंट्याची बाबा घरी जाऊ. अजून थांबलो गिमलो ते बाई काही बोलते बयाडासारखी. हे झाली पागल चंदा. आम्ही काही आता एवढे नवीन आहो का? कबाब में हड्डी म्हणून राहिली. एक लेकरू आहे ना आम्हाला बिचारे. काही बी जा ना हो गंगा जा. ओ गंगा जाय बाई तू. जाय मा घरी. अरे हिच्या मागं काही लागू नको. हे कालपासून मॅटासारखीच करू राहिली. जाऊ दे हिच्या मागं लागू नको तू. बरं शकुनी बाई. काही बोलतो व तू? चंदा काही बोलतो तिच्या नवऱ्याच्या समोर? तुले काही लाजकीच आहे का नाही व? तिचा नवरा होता माणसाच्या समोर काही बोलतो बिचारे. निदान माणूस पाहून बोलत जा. माणूस नसल्यावर बायाच्या कशाही गोष्टी राहिल्या तर काही फरक नाही पडत. माणसाला पाहून असं बोलावचं का? काही पण चंदा तुला समजतच नाही. डोकं आहे का नाहीये? काही बी बोलतो बिचारे. हो ना बाई. चंदाबाईला काही वाटतच नाही बिचारे. भडंग भडंग बोलूनच देते काही बी. समोरचा व्यक्ती नाही पाहत, समोरची बाई नाही पाहत, काही नाही बिचारे. काही बी बोलून देते बयाडासारखी. कशी आहे चंदाबाई तू? काल वावरातही तशीच करे. ते वावरवाल्याकडे काय बोलू आता तुला? मला काही समजून नाही राहिलं. अहो चंदा अशी नको करत जाऊ बरं. सगळ्याले सारखं नको समजत जाऊ. आपल्या बायामध्ये चालून जाते ना. आपल्या गावगाड्यातल्या बाया ओळखीच्या आहे. तेवढा स्वभाव असा आहे म्हणून माहित आहे सर्वेले. एवढं काही मनाला लागून घेत नाही. आता गंगाचा नवरा लय दिवस झाले आला नाही. त्याला कुठं माहिती एवढं त्याबद्दल? आणि तो कायले बायात एवढं हे राहते. तू त्याला काही बी बोलून दिलं कबाब में हड्डी न असं न तसं. आता गंगाला माहित आहे त्या स्वभाव. गंगाला काही वाटणार नाही. त्या रागही नाही येणार. पण तिचा नवरा नाही म्हणून का काही बाई आहे म्हणे काय बोलायचं म्हणून समजत नाही म्हणून असं नाही म्हणून का तो चंदा? वा रे वा. कशी हो तू? एका लेकराची 2 लेकराची माय झाली तू. अजूनही बचपना गेलाच नाही का त्याला चंदाबाई? काही नाही वाटत हो. मी तशी बी तिच्यावाले मजाकीचीच लागतो. तेवाली दुरून दुरून मायवाली आतो बहीणच लागते. रिश्त्यात आहो ना आम्ही. थोडं दुरून पण दूरच्या रिश्त्यात आहो. दुरून दुरून आम्ही ना मजाक मध्येच लागतो. मग तिला माहित आहे माझ्यासोबत. आणि काय झालं बोललं तर
आणि माणूस होय म्हणून काय झालं, त्यालाही समजलं पाहिजे ना एवढ्या दिवसाच्या बाद आला तर. का थोडीशी मजाक नाही उडवायची का? मग काय झालं, मग उडवलं तर उडू दे, जाऊ दे, लागन तर लागन वाईट, जाऊ दे तिकडं. अहो पण तिच्या नवऱ्याला आवडलं नाही तर मग तू काय म्हणतो दोघांच्या गोष्टी असन बाई आता, आणि मंदात कायले येऊ बाई आता, आणि कबाब में हड्डी कायले पाहिजे बाई आता, हे कोणतं बोलणं होई होती आलं चंदा? आता काय ते 18-19 वर्षाची पोरगी बारगी आहे का? आणि आताच लग्न झालं तिचं, आणि तू अशी बोलून राहिली, तिला मजा करून राहिली तिचा नवऱ्याला नाही बेकार वाटून का? लाज आली, तो कसा खाली मुंडकं टाकूनच होता तिचा नवरा. मग बाईपेक्षा माणसालीच लाज आली. मग सांग बरं, बायाच्या समोर मग माणूस एकटा असला तू अशी बोलली तर लाज नाही येईन तर काही माणसाला काहीच बोलला नाही तो बाई होय म्हणून. मग तेच जर माणूस असेल तर पटकन बोलला असता तो, काही नाही काही आहे बाई चंदा, अशी नको करत जाऊ बाप्पा. नाही करत जाईन बापा, तुम्हाला आता माझी मजा काही नाही सहन होत, काही नाही होत, जाऊ दे मग, नाही करत जाईन मजा. काय बापा तुम्ही एवढीशी मजा केली तर ते बी साऱ्याच्या साऱ्या मलाच बोलून राहिले बापा. काही पण काही बोलते तुले काही राग यासाठी बोलून राहिले का सर्व? का तू अशी बोलत नको जा बाई, याच्यासाठी म्हणते तू बी अजय बसाय बाई काही पण. मग नाही तर काही एवढ्या जणी जे लागले माय मांग, तुम्ही असं काऊन म्हणलं, तुम्ही तसं काऊन म्हणलं, तुम्ही तसं काऊन म्हणलं, असं करून 2 लेकराची माय झाली, मला काय माहित नाही का कसं बोलायचं पाहून. आता हाय बाई माया स्वभाव असा. आता कालही बी तुम्ही म्हणे, आता काल ते अंताबाई म्हणे, आणि तू आवडल्याकडे पाहतो म्हणे, आणि सांगू सांग आता मी बी तर लोकांची गोष्ट मजाकच घेतो. आता काल अंताबाई काय म्हणे मला, तू काय वावर वाढल्याकडे पाहतच राहतं काय म्हणे, तरी पण मी गोष्ट मजाकच घेतली बरं, काहून का मला माहित आहे तिनं मजाक केली बा म्हणून. माझ्यासोबत मजाक आहे तर तिनं मला माझ्यासोबत मजाक केली. आता मी जर सिरियस घेतली असती तर आमचं भांडण नसतं झालं काय, सांग बरं. काही पण थोडीशी कशी मजाक पाहिजेच माणसाच्या लाईफमध्ये, माणसाच्या जीवनात थोडीशी मजाक पाहिजेच. थोडंसं मजाक बाजी केलं तेवढाच टाइमपास होऊन जाते. अहो तुला मजाक करायला कोणीच काही नाही म्हणत. आमच्यासोबत मजाक करत जा, निर्मलाबाईसोबत मजाक करत जा, शकुनीबाईसोबत मजाक करत जा. आमच्यासोबत मजाक केली तर बायामध्ये मजाक केली तर वेगळी गोष्ट. तू माणसाच्या समोर मजाक करून राहिली होती त्या गंगाच्या नवऱ्याच्या समोर. मलाच लाज आहे बाई तू अशी बोले तर. मलाच लाज आहे, असं वाटते का बाई काहीलेच बोलून राहिली, मलाच कस तरी वाटते तू अशी बोलून राहिली होती तर तिच्या नवऱ्याच्या समोर. काय म्हणून आपल्याला काही बाया आहे म्हणून, काही बोलते म्हणून, या म्हणून येईल काही बोलण्याचं हेच नाही म्हणून. बायामध्ये चालून जाते व चंदाबाई, आणि माणसाच्या समोर अशा गोष्टी करायला बरं नाही वाटत ना, म्हणून तुला म्हणून राहिले आम्ही. नाही तर काय म्हणाले काय आहे त्याच्यात, काय तुला काय एवढी मोठी बाई आहे तू, 2 लेकराची माय, तुला आम्ही काही बिनफालतूच बोलीन काय बापा. आता बोलली तू तरी काही फरक नाही पडत, आम्हाला ऐकूनच घ्या लागन. आता तुम्ही दोघे बहिणी मायाला इनीस लागता तर तुम्ही 2 शब्द अगाऊ बोलले तरी ऐकच लागन बाई आम्हाला. आम्ही पोरीवाले आता हिनं बोलतात लावलाय, आम्ही पोरीवाले म्हणते. खायच करावं बाई, हे राहते नीचा दिमाग न सटकूनच जाते. काऊन चंदा अशी वागतो तू? राव त्या दिमाग सटकूनच जाते, कुठंच चालला जाते त्या दिमाग. सांग बरं, आता तुला काही कमी पुरीचं पोराचं असं काही म्हणलं का विना, चांगल्यासाठीच म्हणलं ना माझ्या बहिणी नाही बिन मी नाही बी. एवढंच नाही पटलं नाही ना तर राहू द्या, मी बसत नाही जात जाईन उद्यापासून तुमच्या याच्यात. चालले मी घरी एकदमच. काय म्हणलो मी ना असं, मार दोघे बहिणी मायावाल्या अंगावर येऊन राहिल्या आणि काही बी हे करून राहिल्या काही पण. असं काय म्हणलं तर म्हणलं मी ना म्हणलं. आता ते गंगाचा नवरा आणि मी ना ते गंगा पाहून घे. काय बाबा तुम्हाला माहिती थोडीशी मजा काही सहन नाही होत, आणि तुम्ही बोलले तर सरच चालते. मग तिकडं बसत बसा, चालली मी घरी. ओय चंदा ये ना, आय चंदा ऐक तर सही वा, भल्लीच याकडे बायको आहे बाई, एवढी कशी बायको आहे ते याकडे आव्हानाची. जाऊ दे तिचं वालं हे ना, डोकं शांत झाल्यावर ये ना आपस येते मग जागेवर. जाऊ दे काय आहे ते बाई, ह्याकडंच मोठी आहे बाई, राहते ना तिच्या डोक्यात फरकच पडल्यासारखी करते. इले काही झटके गिटके येते का काऊन अशी करते तर ये. आपण मी ना काहीच तर नाही म्हणलं होतं बाई तिले, शकुनी बाई मी काहीच नाही म्हणलं मी तिले. मजाक नको करत जाऊ बाई म्हटलं माणसाच्या समोर. मग बरोबर नाही का, बरं आहे का माणसाच्या समोर अशी मजाक करणं? तुला काय आताच माहित आहे, ते पहिलेपासूनच ह्याकडं आहे. तिले सारखं सांगितलं ना ते ह्याकडं वाटते, आणि ह्याकडं सांगितलं ना तर सारखं वाटते. मी तर म्हणतो ते रोशनीच्या वाल्या पोटी आधीच कशी काय, ते पोरगी नाही आहे बाई अशी. तिले ना एका शब्दात सांगितलं तर समजून जाते बाई ते पोरगी. आणि हे माय काहूनच अशी आहे का चंदा,
आता मी काही जास्त बोलली नाही. मी म्हटलं जाऊ दे, अगर आपण बोलत बसला इथं इले तर हे अजून म्हटलं तोऱ्यात येईल आणि काय रे म्हटलं अजून थोडशासाठी वाढवा, म्हणून मी म्हटलं जाऊ दे. आता जाते तर गेली. आता आवाज दिला होता आणि तिला 1-2 आवाज दिले, नाही आली तर काय करा, या ना आपच जाग्यावरती येते बरोबर. तिचा राग शांत झाला ना ते येते. अजब जित्रूबाई होय आ निर्मलाबाई, हिला राग यायला कोणतं कारणच नाही पाहिजे. आपण रागत येते बाप्पा ही वाली. पाहिजे बाप्पा निर्मलाबाई, आता ती वाली इनच होणार आहे ती वाली. पाहिजे बाप्पा, सांभाळूनच राहत जा बरोबर. तुला तर भल्ला सांभाळा लागन, पोरीपेक्षा जास्त मायलेच सांभाळा लागन बाप्पा. हो ना वा. आता मग आता काय करतो, आता पोट्ट्यानं केलीच तिच्या पोरीले पसंत तर आपणही काही करू शकत नाही ना. आता त्याचं मन नाही मोडन का, म्हणून जाऊ दे. ती चंदाबाई एवढी काही वाईट नाही म्हणा, तिला राग आला तेव्हाच ते भयानक होते, नाही तर अशी गिशी चांगली आहे ते, एवढी काही हे नाही आहे. जाऊ दे येन बरोबर. इले कुठं डोक्यावर घ्यायला परवडते चंदाबाईले. हिला जर डोक्यावर घेतलं ना आपण जर तिच्या मागं गेलो तिच्या घरी, अहो मजाक केली करत ते अजून डोक्यावर बसते. त्याच्यापेक्षा जावंच नाही, जाऊ दे. तिला वाटन तर येन, नाही वाटन तर नाही येन, आपस बोलन मग नाही तर काय व. तिला चांगल्यासाठीच म्हटलं ना मी ना. चांगलं वाटते का माणसाच्या समोर? कधी पण माणसाच्या समोर काही बी बोलते बिचारे, कधी पण माणसाच्या काही बी बोलते. असं बोलणं बरोबर नाही ना. माणसं सारखे थोडी राहते, कोणत्या माणसाला राग येते ना. आता गंगाच्या नवऱ्याला राग आला असेल तर काय माहिती आपल्याला, तो काय सांगणार का आपल्या समोर? इथेच म्हटलं तिले का असं नको बोलत जाऊ बा. आपल्या बायात बोलत जा लागेच, तुला काय बोलायचं तर माणसाच्या समोर नको बोलत जाऊ असं माझ्या म्हणणं. तर गेली बाई ते, जाऊ दे. गेली तर राहू दे. तिला काही डोक्यावर नका बसू, कोणीच नका बसू. आप तिले समजलं ना येन मग आपस बोलाले. तिच्यासोबत तसंच वागा लागते. जोपर्यंत ते स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत आपण बोलायचंच नाही, माझे समजते तिले. मग चल बाई मी जातो आता घरी. पिंकी बी झोपलीस असं, ऊनलई झाली आणि मी बी जातो घरी. अजून तिचा बाप गी आहे ना तर काव कर ना. आता त्याचा वेळ झाला, याचा जेवण करायला येतेच ते. चल मग मी जातो बाप्पा. जाय आम्ही जातो आता. आम्ही काही थांबतो इथं. आता ऊनही झाले, थोडासा आराम करतो म्हटलं. दुपारचा 1-1.5 घंटा आराम केला म्हणजे तेवढंच मोकळं लागते आणि फ्रेश होते. मग संध्याकाळी तर आहेच आपले काम अजून. हो चाल व, मी बी जातो. चल शकुनी बाई तर गेली, तू सोडून देऊ का घरी का जाऊ मी इकडून? आले मी काय लहान थोडी आहे, जा तुम्ही जा तू.